हरे नमः। धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। श्री शुकोवाच अथ सिंधु सौवीरपते रघुगणस्य व्रजत इक्षुमस्थ्यात्तटे तत्कुलपतिना शिबिकावाह पुरुषान्वेष समये देवेनोपासाति सर्वजवरूपलभेश इति वा सुवासमनरांगो गोखरवद्धुरं गोढुलमिति पूर्वं विष्टिगृहीतैः सगृहीत प्रसभ मतद्रवाह शिबिकां स महानुभावः। भगवान वेदव्यास स्मरण करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकाला सांगतात। ज्याप्रमाणे इकडे जड भरत हे सिंधू सौवीरपती की हा सिंधू सौवीर प्रांत म्हणजे सिंध प्रांताचं प्राचीन नाव, सिंध प्रांताचं प्राचीन नाव हे वर्धा प्रदेश म्हणजे सौवीर असं वर्णन आदी पर्वामध्ये आलेले आहे। त्याप्रमाणे ग्रीक राजा दत्तमित्र ज्याचा महाभारतात उल्लेख आहे त्याने सिंध प्रांत जिंकून पुष्पमित्राशी युद्ध केलं आणि गांधार नगर जिंकलं आणि सौवीरही जिंकलं असं वर्णन आहे। आणि दुसरं मत असं आहे की सिंधू आणि बितस्ता मधील प्रदेश, बितस्ता ही नदी आहे काश्मीरमधली आणि सिंधू ही नदी आहे, तेव्हा सिंधू नदी आणि बितस्ता नदी याच्या मधला प्रदेश म्हणजे सौवीर असं काही ठिकाणी मत आहे। असो त्या सिंधू सौवीरपती सिंधू नदी आणि बितस्ता या नदीच्या मधला प्रदेश म्हणजे सिंधू सौवीर आणि त्याचा राजा शिबिकेमध्ये बसून कपिल महामुनीच्या आश्रमामध्ये निघालेला होता, आश्रमाकडे निघालेला होता तत्वज्ञानाच्या ग्रहणासाठी, ज्ञानग्रहणासाठी निघालेला होता। परंतु एक शिबिकेला एक ग्रस्त कमी पडला, तिघच जण फक्त होते, चौघ जण नव्हते, एक जण कमी पडला म्हणून त्यांचे जे सेवक होते ते इतस्ततः फिरत होते, एखादा कोणी मिळतो का चौथा वाहक। फिरत 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 ते या रानामध्ये आले, तिथे हा बसलेला दिसला। शिबिकां च महानुभावः आणि त्याला पाहिल्याबरोबर हे सगळे सेवक म्हणू लागले, ओ ब्राह्मण बुवा चला चला म्हणल्यावर हा निघाला। म्हणजे कुठं विचारलं नाही, काय करायचे विचारलं नाही, काय काम आहे विचारलं नाही, आपलं डोकंच चालवायचं नाही का। अहो सगळ्या निरीच्छ भावनेतून चाललेलं होतं, परेच्छा प्रारब्ध लोकांच्या इच्छेप्रमाणे हा जीवन जगत होता। याप्रमाणे समाहिता पुरुषस्थिगता आणि चला म्हणले ही शिबिका तुम्हाला व्हायची हरकत नाही म्हणजे। आता तिघजण पूर्वीचे होते ते सेवक आणि हा चौथा यदाही द्विजवरस्येषु मात्रावलोकानुगतेर्न समाहिता। आता हा शिबिका वाहत असताना त्यांनी खांद्यावर ती पालखी घेतली आणि चालू लागले। पण हा संत होता, श्रेष्ठ दर्जाचा भक्त होता, पाहत होता खाली एखादा जीव जंतू माझ्या पायाखाली येतो का आणि एखादी मुंगी पायाखाली येते का, आणि मुंगी जीव जंतू मुंगळा काही पायाखाली येणार असं तो उडी मारायचा, तिथून त्या मुंगीला ओलांडून जायचा। अहो परमाणू पांगुतले जाणून जीव सांगले, कारुण्या माझी पावले लपवणी चाले, ते कृपा वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहे भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव। माऊलींनी वर्णन केले, जीवातळी अंथरितू आपुला जीव। अहो या जीवाच्या खाली आपला जीव अंथरून ते चालत होते।
परिमाणू पांगुतले जाणून जीवू सानुले कारुण्या माझी पावले लपवून चाले. असा अत्यंत करुणात्मक विचार, जगाच्या करुणेचा, जगाच्या जीवजंतूच्या देखील करुणेचा विचार अहिंसावादी पुरुष जसा करतो 13व्या अध्यायात माऊलींनी वर्णन केलंय. त्याप्रमाणे हा चालत होता. हे वशीकार वैराग्य प्राप्त झालेला होता. अहो, वशीकार वैराग्य म्हणजे आता वैराग्य परिपूर्णत्वाला पोहोचलेलं आहे. आता तिथून परत फिरणं नाही, फक्त भगवंताशीच तन्मयता आहे. आणि प्रत्येक ठिकाणी देव दिसतोय. देवावर कोणी पाय ठेवील का? हो, नाही ठेवणार. का? अहो, देवावर पाय असतो का? मग या अशा संतांना सगळ्या ठिकाणी देव दिसतो. त्यामुळं त्यांना वाटतं की अरे, या जंतूमध्ये देव आहे, मुंगीमध्ये देव आहे, कारण त्यामध्ये चैतन्य आहे आणि चैतन्य म्हणजेच ईश्वर आहे. म्हणून या ठिकाणी उड्या मारत मारत चालू लागला, इकडं उड्या मारत चालू लागला आणि राजाला धक्के बसू लागले. पुरुषस्तती गता विषम गताम. विषम, एक जण पुढे चालतोय, एक जण मागे चालतोय, हा एकदम पुढे उडी मारतोय. राजाला धक्के बसू लागले. मेणा हलू लागला, पालखी हलू लागली. राजा बेजार झाला. म्हणजे हे काय, असं कुठे चालवत असतात का? विषममुह्यते या निमित्ती. आणि कधी हळूच चालावं, कधी उडीच मारावी, कधी वेगानेच चालावं, कधी आपल्याच तालात चालावं. शेवटी राजा चिडला. अहो, सगळ्या सेवकांना म्हणू लागला, तुम्हाला काय कळतं का? अहो, मी राजा आहे आणि तुम्ही मला याप्रमाणे चालवता. तुम्हाला धक्के बसू लागले. मला माझ्या मानेला, माझ्या पाठीला, माझ्या कमरेला धक्के बसू लागले ना. तुम्ही नीट चाला, नीट चाला. सगळे सेवक म्हणून, महाराज अहो, आमचं काही चूक नाहीये. सांसर्गिकानां भवितुम अर्हति ती. अहो, हा सांसर्गिक दोष आहे. म्हणले काय सांसर्गिक? हो, आम्ही नेहमीचे आहेत म्हणले, पण हा नवीन आहे आणि हा वाकडं तिकडं चालतो म्हणून तुम्हाला धक्का बसतो आणि त्याच्या वाकड्या तिकडे चालणारे आम्हालाही त्रास होतो. भवतुम अर्हति ती निश्चित निशम्य कृपण वचो राजा होऊन उपासित. महाराज क्षमा करा आम्हाला, असं करुण वशेने त्यांचे बाकीचे सेवक म्हणू लागले, आमची काही चूक नाही महाराज, आम्हाला क्षमा करा, पण याला काहीतरी सांगा तुम्ही. असं म्हणल्यावर अहो कष्टम भ्रातृव्य मृत्यू परिश्रांतो. आणि मग राजा त्याला उपहासाने बोलू लागला. राजा म्हणला, वा वा वा, काय रे ब्राह्मणा, तुला फार त्रास होतोय नाही का? माझी शिबिका वाहताना तुला फार त्रास होतोय, फार कष्ट होतात, फार तुझ्यावर ओझं पडलंय. वाकडं बोलायला लागला, कुचकं बोलायला लागला. अहो कष्टम भ्रातृव्य म्हणून परिश्रांतो. काय परिश्रम व्हायले तुला? आणि आता हात लट्टमुट्ट होता. काय रे बिचारा, तू किती लुकडा आहेस, किती अशक्त आहेस. अशक्त नव्हता पण वाकडं बोलायला लागला. काय रे तू किती अशक्त आहेस, किती लुकडा आहेस आणि किती कमी शक्तीचा आहेस. तुला काही वाहनं चालणं माहीत नाही, तुला बिचारा त्रास व्हायला लागलाय आणि मी त्याच्यावर बसलोय. तेव्हा तुझ्यासारखा अत्यंत कृश शरीराचा, शक्ती नसलेला विनाकारणच मी वाहत घेतला नाही का? तरी हा काही बोलेला, वाकडं बोलला राजा आधी. नंतर म्हणला, येथे संघटनित बहुविप्रलब्ध रचित द्रव्य गुणकर्माशय. तो म्हणायला लागला, राजा म्हणू लागला, का रे तरी याचं चालणं आपलं पहिल्यासारखंच, वाकडं तिकडं उड्या मारत, त्याप्रमाणे धावत. पुन्हा राजा म्हणला, का रे तुला मी बोललेलं कळलं नाही का? तुला वाकडं बोललेलं कळलं नाही आणि तरीही तू तसं चालवायला लागलास. विषमगतायाम प्रकृती प्रकुपित उवाच रहुगण किमिदम जीवन मृत. का रे तू जिवंत असून मेल्यासारखा आहेस, तुला काही कळत नाही. मी बोलतोय ते तुला ऐकू तरी येतं का नाही? माम कदर्थी कृत्य भ्रतृ शासनवरची प्रमत्त सिद्धी करून चिकित्सा दंड पाणी यथा प्रकृती स्वाम भजिष्य इति. का रे तुला मला आता माझ्या हातातला सोटा घेऊन तुला मारावं लागेल. मी राजा आहे, माझ्या हातामध्ये दंड आहे, हे तुला दिसतो का? माझ्या हातातली काठी, ती तुला मी तुझ्या पाठीमध्ये मारीन आणि तुझे साल्टे काढीन. काय समजलास तू? तरी याचं जे काय चालायचं ते चालणंच.
शब्द उच्चारला नाही याने प्रत्युत्तर दिले नाही. राजा तुम्ही मला असं का म्हणतात म्हणला नाही. मी शक्तिवान नाही तरी तुम्ही मला अशक्त का म्हणतात म्हटला नाही. मी तुला सोटा मारीन, मी तुला आता माझा पराक्रम दाखवतो. माझ्याजवळ आता मी माझा सोटा, माझ्याजवळची काठी तुझ्या पाठीमध्ये घालून हे कोरडे तुझ्या पाठीवर ओढेन आणि तुझे साठे काढीन असं म्हणलं तरी सुद्धा हा काही म्हणला नाही. एवं बहुबद्धमपि भाषमाणम. आणि त्याचं आपलं जे विषमप्रमाणे चालणं आहे ते चालणं. तो उड्या मारतच चालायला लागला, हिसके देतच चालायला लागला, वाकडं तिकडं चालायला लागला. हे ऐकल्याबरोबर पुन्हा एकदा राजाने त्याला सोटा मारण्यासाठी हात उगारला. ब्राह्मणो ब्रह्मभूत सर्वभूत. आणि हा ब्राह्मण ब्रह्मभूत होता, ब्रह्मीभूत होता, सर्वत्र ब्रह्ममय दृष्टी होती. आणि तो म्हणू लागला त्वयोदितं व्यक्त विप्रलब्धम भर्तु समेस्या खादति वीरभारः गंतुर्यदि स्यादधिगम्य वध्वा पिबेतराशो विदाम प्रभातः. अरे राजा, स्थौल्यम कार्शम व्याधय आधयश्च. का रे, तुला ऐकू येत नाही काय मी काय बोललो? ते म्हणे मला ऐकू येतं ना, मला कळतं तुम्ही काय बोललात, सगळं कळलं, ऐकू आलं. मग अरे राजा, तू मला वाकडं बोललास की तू लुकडा आहेस, क्षीण आहेस, अशक्त आहेस. वास्तविक मी धष्टपुष्ट आहे तरी तू मला असं बोललास मला माहित आहे. परंतु मला ते का लागलं नाही त्याचं कारण धष्टपुष्ट असणं किंवा कृश असणं हा शरीराचा भाग आहे, देहाचा भाग आहे. आणि मी देह नाही, त्यामुळे मला लागण्याचं काही कारणच नाही. जर मी नाहीच आहे, तो मी नाही, तर मला काय लागेल? मी जर देहच नसेल, देहाबद्दलचा मला अभिमानच नसेल, देहाबद्दलचं ममत्वच नसेल, तर तू मला लुकडं म्हणलं काय आणि दष्टपुष्ट म्हणलं काय? मला थोडंच म्हणलंस तू, मला काहीच म्हणलं नाहीस. मी आत्मा आहे. स्थौल्यम कार्शम व्याधय आधयश्च. स्थूलता, कृशता, व्याधी, आधी, भूक, तहान, त्याचप्रमाणे निद्रा, हे सगळं देहेन जातस्य हिमेन संती. हे सगळं देहाचं आहे, ते माझं नाही, देहाचं आहे. मग देह बघून घे काय ते. तू मला म्हणलाच नाहीस, माझ्या देहाला म्हणलास, आणि तो देह माझा नाही, त्यामुळं मला त्याच्याबद्दल काहीच विधिनिषेध वाटला नाही. जीवन मृतत्वम, तू मला म्हणलास तू जिवंत असून मेल्यासारखा आहेस असं तू मला म्हणलास. बरोबर आहे राजा, तू म्हणलास ते खरं आहे. परंतु मी जिवंत असून मेल्यासारखा असं तुला जे वाटतं ना ते खरं आहे. कारण मी माझ्या देहाला ममत्व नसल्यामुळं, मी त्याला माझं समजत नसल्यामुळं मी चैतन्यमय ईश्वर आहे असं समजतो. मी स्वतः चैतन्य आहे, मी स्वतः भगवतमय आहे असं मी समजतो. स्वस्वाम्य भावो ध्रुव ईड्य यत्र तर्ह्यच्युतसो विधिकृत्य योगः. आणि तू जे मला म्हणतोयस परमार्थ दृष्टीने पाहिलं, परमार्थाच्या दृष्टीने पाहिलं तर कोण सेवक आणि कोण मालक? तू स्वतःला राजा समजतोस, आम्हाला सेवक समजतोस, पण सेवक आणि मालक हे जे संबंध तू लावलेस हे संबंध व्यवहारातले, आणि मी व्यवहाराच्या पलीकडचा आहे. पश्चामयन्न व्यवहारतोन्यात काही ईश्वर असतं तरी किमी तव्याम. सगळीकडे जर ईश्वरत्व, सगळीकडे जर चैतन्यत्व असेल तर हा नोकर आहे, मी मालक आहे, हा राजा आहे, मी तो प्रजा आहे, अशा प्रकारची भावनाच चुकीची आहे. हे द्वैत व्यवहारातलं आहे. मी अद्वैतामध्ये परमेश्वराशी तल्लीन झालेलो आहे. त्यामुळे राजा उन्मत्तवत जडवत्व संस्थाम गतशमी वीर चिकित्सितेन अर्धकी अनुभवता शिक्षितेन स्तब्ध प्रमत्त पिष्टपेशाः. आणि त्यामुळं तू जे म्हणलास ते सगळं मला लागूच पडत नाही. जड आणि प्रमादी असं तू जे म्हटलास, मी तुला शिक्षा देईल असं जे म्हटलास, त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही. पिष्टपेशाः, पिष्टपेश म्हणजे दळलेलंच पुन्हा जर दळलं तर त्यात काय लाभ आहे? जे दळलेलं नाही त्याला दळावं लागेल, पण जे पीठ आहे त्याला दळून काढलं काय होणार आहे? तसा मी आता शेवटच्या अवस्थेला पोहोचलोय, अंतिम अवस्थेला पोहोचलोय, तेव्हा मला
आता पुन्हा परत मागच्या स्थितीला येता येणार नाही. मी आता पीठ झालोय, पीठ. माझं संसाराचं पीठ झालंय, माझ्या विचारांचं आता पीठ झालंय. मी आता भगवंताशी तन्मय झालोय. सगळं विश्व मी ईश्वर रूप पाहतो. त्यामुळं विशेष बुद्धी विवरणच पण आजचं अशा पद्धतीची व्यवहार बुद्धी आता माझ्यात शिल्लक राहिलेली नाही. आणि त्यामुळं तू मला शिक्षा दिली तरी मला ती शिक्षाच वाटणार नाही, कारण ती मला दिलेलीच नाही. मी तद्रूप नाहीये माझ्या शरीराशी, मी माझ्या देहाशी तन्मय नाहीये. स्तब्ध प्रमत्त सच्च पिष्ट पेशा. दळीलच पुन्हा जसं दळून उपयोग नसतो, दळीलं म्हणजे त्याचं पीठ झालंय. त्याप्रमाणे माझं आता परिपूर्ण स्वरूप प्राप्त झालंय मला. मी देह राहिलेलो नाही. कारण तू मार देशील किंवा आसूड मारशील ते कशाला? माझ्या देहाला. तेव्हा तो देह माझा जर नसेल तर मला ते लागणारच नाही. त्यामध्ये माझं ममत्व नाही, त्यामध्ये माझं चमडा जाणे कुत्ता जाणे चमडा जाणे अशा पद्धतीची माझी अवस्था आहे. त्यामुळं ही जी विदेहावस्था आहे, ही विदेह अवस्था आहे. ज्या वेळेला नारद एकदा जनक राजाकडे गेले आणि जनक राजाशी चर्चा करू लागले, तेव्हा जनकाचा एक पाय अग्नीमध्ये होता म्हणे. आणि नारदाबरोबर चर्चा करू लागले. नारद म्हणले, हो हो तुमचा पाय अग्नीमध्ये. ते म्हणले, कुत्ता जाणे चमडा जाणे. अहो पाय माझा अग्नीत आहे, तुम्हाला पोळल ना. तो म्हणला, मला कशाला पोळतोय? मला पोळतच नाही, कारण मी देहावरच नाहीये, विदेह. ते म्हणाले हे त्यासाठी गेले होते की एवढा हा जनक ब्रह्मतत्ववेत्ता असून राज्य कसं करतो हे पाहण्यासाठी गेले होते. ते म्हणे ब्रह्मवेत्तेपणा हा माझ्या राज्याच्या आड येत नाही आणि राज्य ब्रह्मवेत्तेपणाच्या आड येत नाही. का? तर मी विदेह आहे, देहावरच नाहीये मी. त्यामुळं माझे पाय जरी आक्तीमध्ये असले तरी मला त्याच्याबद्दल काही विधिनिषेध नाही. अशी अवस्था याची होती, भरताची होती. म्हणून हे वशीकार वैराग्य आहे. आणि हे ऐकल्याबरोबर एकदम याच्या मनात चक्क प्रकाश पडला. अरे काय हा ब्राह्मण काय बोलतोय? हा ब्राह्मण जे बोलतोय ते तत्वज्ञान आहे, ते अलौकिक दर्जाचं ज्ञान आहे. आणि हा ज्ञान बोलतोय आणि आपण निघालो ज्ञान ग्रहण करायला, कपिल महामुनीकडे निघालो. खरं म्हणजे आपल्यालाच या ठिकाणी ज्ञान देण्यासाठी प्रत्यक्ष दत्तगुरु उपस्थित झालेले आहेत असं मनात वाटलं. आणि ताबडतोब थांबवली पालखी. खाली उतरला. खाली उतरल्याबरोबर हात जोडले. सचापी पांडवे सिंधू सौवैरवती तत्व जिज्ञासां सम्यक श्रद्धयाधिकृताधिकृत असतात हृदय ग्रंथीमोचनम द्विजवचा आश्रुत्य. ब्राह्मणाचं मन ऐकल्याबरोबर खाली उतरला आणि क्षमापयन, मला क्षमा करा. महाराज आपण कोण आहात? कस्त्वम निगूढश्चरसी द्विजानाम. महाराज आपण कोण आहात? खरं सांगा. आपण ब्राह्मणाच्या वेशात आहात, पण गूढश्चरती अत्यंत गूढपणाने या जगामध्ये वावरणारे दत्त महाराज तर आपण नाही. प्रत्यक्ष गुरु दत्तात्रय आपण नाही. आपण अवधूत नाहीत का? मला असं वाटतं की आपण अवधूतच आहात. बिभर्षी सूत्रम कथमोवधूत आहात. आपण कदाचित अवधूतच असावा, कारण त्यांच्याशिवाय एवढं ज्ञान कोणालाच नाही. ब्राह्मण वेशामध्ये कोणालाही न कळता गूढ वेशामध्ये जे संत महात्मे असतात पहा ना तुम्ही. शेगावचे गजानन महाराज कसे जगत होते हो. कुठेतरी उकिरड्यावर बसणार, कुठेतरी अन्न खाणार, कुठेतरी पत्राळ घेणार. लोकांना वाटावं वेडे नसतात ही मंडळी. ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे ब्रह्मज्ञानी असतात, त्याचप्रमाणे ब्रह्मरूप झालेले असतात. आणि त्यामुळं लोकांना सामान्यांना ते वेडे वाटतात, परंतु जेव्हा त्यांचा अनुभव येतो तेव्हा कळतं की नाही हे मोठे महात्मे आहेत. त्याप्रमाणे हा देखील तुम्ही प्रत्यक्ष अवधूतच असला पाहिजे. कस्य असी कुत्र ते ह्यापे कस्मात. तुम्ही या ठिकाणी मला दिसलात. वास्तविक मला क्षमा करा. मी कशालाच भीत नाही. अहो मी इंद्राच्या वज्राला भीत नाही, मी महादेवाच्या शूलाला भीत नाही, यमाच्या दंडाला भीत नाही. मी फक्त भीतो तो फक्त ब्राह्मणाच्या शापाला भीतो.
लाग्नेर्क सोमांदिलवित तपासला संकीर्तम ब्रह्मकुलाव माना. फक्त ब्राह्मणाच्या कुळाचा अपमान होऊ नये एवढं मला वाटतं. मी बाकी कशालाच जगात भीत नाही. यम नाही, त्याचप्रमाणे इंद्र नाही, अग्नी नाही, शिव नाही, कुणालाच भीत नाही. तद्गृह्य संगो जडमन निगूढ. आपण कोण आहात? साक्षात तरी ज्ञान कलावतीर्णा. आपण प्रत्यक्ष ज्ञान कला सांगणारे, तत्वज्ञान विवरण करणारे दत्त गुरु असले पाहिजेत. आणि त्यासाठी तुमचा अवतार झालाय. ज्ञान कला अवतीर्ण. ज्ञान कला देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अवतीर्ण झालात. सबई भवाम लोक निरीक्षणार्थ मभक्त लिंगो विचरत विस्मित योगेश्वराणाम गतिबद्ध बुद्धी कथम विचक्षित ग्रह अनुबंधा. महाराज मला सांगा आपण कोण आहात? क्षमा करा मला, आपला अपमान मी केला. मी तुम्हाला असं बोललो, वाईट बोललो, टाकून बोललो, आडवं तिडवं बोललो, पुचकं बोललो. एवढेच नव्हे तर हातामध्ये मी दंड घेतला, तुम्हाला पाठीचे सालटे काढीन म्हटलं. तेव्हा मला या सगळ्या शब्दामुळे मला क्षमा करा. मी तुम्हाला ओळखलं नाही महाराज. साल्यग्नितापात पयसोभितापात तत्तापतस्तंडूल गर्भनंदी देहेंद्रिया स्वाशय सन्निकर्षात तत्संस्कृती पुरुषानुरोधात. आणि मला सांगा, अहो हे काय? जीवन काय आहे? संसार काय आहे? मन काय आहे? जीव काय आहे? तो मला सांगा. आणि माणसाला हे तापत्रय का होतात? त्रिविध तापाचा माणसाला त्रास का होतो ते सांगा. स्थाल्यग्नि तापात पयसोभी तापात. या ठिकाणी रहुगण म्हणू लागलाय की आपण दररोजचं उदाहरण त्यांनी दिलंय. आपण दररोज भात शिजवतो. भात शिजवताना आधी आपण भांड ठेवतो. सध्या कुकर, पण जुन्या काळात भांड ठेवायचे, त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे. मग काय होतं? आधी भांड तापतं, मग पाणी तापतं आणि मग तांदूळ शिजतो. स्थाल्यग्नि तापात पयसोभी तापात तस्तापत तंडुल गर्भरंधी. त्या अग्नीमुळं, अग्नीच्या उष्णतेमुळं तांदूळ शिजतो. पण आधी भांड तापतं, मग पाणी तापतं आणि मग तांदूळ शिजतो. तसं देहेंद्रिय स्वाशय सन्निकर्षात तसं संस्कृती पुरुषानुरोधात. तसं देह इंद्रिय यांच्यामुळं माणसाच्या आत्म्याला त्रास होत नाही का? कारण आत्मा कुठे आहे? आत्मा देहामध्येच आहे. मग तांदूळ कुठे आहे? तांदूळ भांड्यातच आहे. मग ज्याप्रमाणे या तांदळाचं शिजणं हे त्या गरम पाण्यामुळं अवलंबून आहे. आणि गरम पाणी गरम भांड्यामुळं होतं. गरम भांड त्या अग्नीला स्पर्शितं आणि अग्नीच्या स्पर्शामुळं भांड गरम होतं, म्हणून पाणी गरम होतं, म्हणून तांदूळ शिजतो. तसं या त्रासामुळे इंद्रिय त्रास होतो. इंद्रियाच्या आतमध्ये असलेल्या आत्म्याला त्रास होत नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर याचं मला उत्तर द्या म्हणून नमस्कार केला. हे ऐकल्याबरोबर जड भरत बोलू लागले. ब्राह्मण म्हणतात अकोविद कोविद वादवादान वदसितो नाति वदांवरिष्ठा न सूर्यो व्यवहारमेन तत्वमनुषा मनंती. अरे राजा, तू अकोविद कोविद वादवादान, जसं कृष्ण म्हणतात अर्जुनाला की तू असायला अज्ञानी आहेस, परंतु असं बोलायला लागलास की प्रज्ञावादांश भाषसे. एखाद्या ज्ञानासारखं बोलायला लागलास. अर्जुन कृष्णाला हेच बोलतात, प्रज्ञावादांश भाषसे. मोठा ज्ञानी असल्यासारखं बोलू लागला तू. तसा हा ब्राह्मण म्हणतो, म्हणजे जडभरत म्हणतात, अरे राजा, तू तर अज्ञानी आहेस. अकोविद कोविद वादवादान, परंतु तू एखाद्या ज्ञानासारखं बोलायला लागला. बदस्ते दोनादी बदांवरिष्ठा. तू जे बोलतोयस ना ते अज्ञानातून बोलतोयस. तुला वाटतं मला फार ज्ञान आहे, पण तुला ज्ञान काहीच नाहीये. तुला तत्व कळत नाही आणि सत्यही कळत नाही, म्हणून तुला हा प्रश्न पडला. आणि असं म्हणून आता जड भरत त्याला जे ज्ञान सांगतील, जो उपदेश करतील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल.